एम ए मराठी एमचे पण मराठी 124 व्यावसायिक लेखन प्रथम सत्र पुस्तक 2 पटकथा लेखन. विद्यार्थी मित्रांनो, मी जवळपास या पुस्तकातील 6ही घटकांचे व्हिडिओ टाकलेले आहेत. आता या पुस्तकातील शेवटचा घटक म्हणजे घटक 7 पटकथा लेखन संधी याही घटकाचं व्हिडिओ आहे. जवळपास या पुस्तकातील आता हा 7वा घटक झाल्यानंतर पूर्ण पुस्तकाचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. आता परीक्षा तुमच्या जवळ येत आहेत तर तुम्हाला त्याची खूप खूप मदत होईल. व्हिडिओ बघा, चांगल्या मार्कांनी पास व्हा जरूर. बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी. आता या घटक 7मध्ये पटकथा लेखन संधी या घटकाचे उद्दिष्टे आपण जर पाहिले तर या घटकाच्या अध्ययनानंतर आपल्याला पटकथेच्या बाजारीकरणाचे स्वरूप, बाजारीकरणाची गरज का आहे, पटकथेचे साहित्य प्रकार अभ्यासता येतील, पटकथेची पूर्वप्रसिद्धी आणि प्रकाशन यांचाही अभ्यास करता येईल आणि चित्रपटाच्या लेखनासाठी उपलब्ध संधीचा अभ्यास करता येईल आणि खाजगी दृकश्राव्य माध्यमामध्ये पटकथा लेखनाची उपलब्ध संधी समजून घेता येईल आणि दूरचित्रवाहिन्या, माहितीपट निर्माते, सरकारी माध्यमे, दूरदर्शन यामधील संधींचा अभ्यास करता येईल. तर बाजारीकरणाची गरज का आहे, त्यामध्ये बाजारीकरण, पटकथेचे बाजारीकरण यामध्ये भरपूर मुद्दे आहे की साहित्य प्रकार, प्रकाशन, माध्यमासाठी चित्रपट आणि व्यावसायिक संबंध आणि पटकथाचे व्यावसायिक संबंध आणि व्यावसायिक संस्था या भागात आपण पाहणार आहोत. तर या घटकाचा प्रास्ताविक मी सांगते की चित्रपट, दूरचित्रवाणी, दृकश्राव्य माध्यमाची मागणी वाढते आणि या बाजारपेठेच्या वाढत्या मागणीबरोबर पटकथा लेखनासाठी विविध संधी प्राप्त होत आहेत. त्या माध्यमासाठी व्यावसायिक लेखन करणाऱ्या प्रशिक्षित लेखकांसाठी नवी क्षेत्रे खुली होत आहेत आणि हे लेखक जसे सृजनशील लेखन करतात म्हणजे क्रिएटिव्ह, नवीन काहीतरी निर्माण करून लेखन करतात, त्याला आपण सृजनशील म्हणतो. क्रिएटिव्हिटी त्यांच्यामध्ये असते. तसे तांत्रिक व्यावसायिक लेखन संधी निर्माण होत आहेत. खाजगीकरणाच्या काळात नोकरीच्या नव्या शक्यता प्रसारमाध्यमांवर निर्माण झाल्या आहेत आणि या विषयाची तोंडओळख या घटकात व्हावी असे सूत्र या घटकाच्या लेखनामागे आहे. आता विषय विवेचन आपण बघूया की चित्रपट ही कला नेहमीच भांडवली अर्थकारणावर विसंबून आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी, दृकश्राव्य माध्यमातील भाषेत जसे साम्य आले आहे तसेच डिजिटल टेक्नॉलॉजीचा प्रभाव अधिक होऊ लागला आणि तांत्रिक विकासाबरोबर ग्राहकाला उत्पादनाकडे आकर्षित करणारी अर्थनीती या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या आशयात दडलेली आहे आणि उद्योग उत्पादन व्यवस्थेबरोबर उत्पादन वस्तूला ग्राहकांपर्यंत पोहोचवणारे तंत्र म्हणून या माध्यमाकडे पाहिले जाते. चित्रपट, दूरचित्रवाणी, दृकश्राव्यसुद्धा आर्थिक ताण्याबाण्यात विकास पावणारे माध्यम आहे. पटकथा लेखक या जगताचा एक भाग आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेली पटकथा निर्माता, दिग्दर्शक अथवा प्रकाशक वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते आणि या घटकात पटकथा लेखनाची पटकथा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची चर्चा करणार आहोत. आता पटकथेचे बाजारीकरण बघूया की पटकथेचे बाजारीकरण होताना कोणते मुद्दे या घटकामध्ये येतात. तर पटकथा लेखक असल्या कथाबीजावर पटकथा लिहिली अथवा दुसऱ्या लेखकाच्या कल्पनेच्या अथवा साहित्यकृतीच्या मूलाधार घेईल आणि पटकथा लेखन करेल असे लेखन तो स्वतःहून करेल अथवा त्याला कोणी ते लेखन करण्याचे काम देईल. त्यानुसार त्याला बाजारपेठेला सामोरे जावे लागेल. त्यानुसार पटकथा लेखकाला त्यांनी लिहिलेली पटकथा निर्माता, दिग्दर्शक अथवा प्रकाशक वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते किंवा ग्राहक पटकथा लेखकाकडून पटकथा लिहून घेऊ शकतात आणि या घटकात पटकथा लेखकाची पटकथा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची आपण चर्चा करणार आहोत. पटकथा ग्राहकांपर्यंत कशी पोचली जाईल म्हणजे तिचं बाजारीकरण कसं होईल. त्यामध्ये मुद्दे येतात साहित्य प्रकार, प्रकाशन आणि माध्यमासाठी चित्रपट, पटकथा सल्लागार आणि चित्रपटामध्ये जे मुद्दे येतात ते पटकथा सल्लागार आणि मार्गदर्शक, स्पर्धा आणि अनुदान, मध्यस्थ. तर आता आपण बघूया की साहित्य प्रकार, की पटकथा हा साहित्य प्रकार म्हणून वाचक प्रिय नसला तरी साहित्य प्रकार म्हणून प्रस्थापित होण्याच्या अधिक शक्यता आहेत. लेखनशैली म्हणून पटकथेचा वेगळा विचार करता येतो. पारंपरिक साहित्यशैलीपेक्षा वेगळी लेखनशैली असते. पटकथा वाचकप्रिय होण्यासाठी अनेक पटकथा लेखकांनी प्रयत्न केलेले आहेत. अनेक मराठी साहित्यिकांनी चित्रपटांसाठी पटकथा लेखन केलेले आहे. काही महत्त्वाच्या मराठी साहित्यकृतीवर बेतलेले पटकथा लेखन आहे. काही मराठी चित्रपटांच्या पटकथा पुस्तक रूपाने प्रकाशित झालेल्या आहेत. तर विश्राम बेडेकर यांनी लिहिलेली स्वातंत्र्यवीर सावरकर ही पटकथा चित्रपट निर्माण नव्हता, पुस्तक रूपाने प्रकाशित झालेली आहे. महाराष्ट्र
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील मराठी विभागांमध्ये पटकथा लेखन असे ते प्रकार अभ्यास विषय म्हणून पदवी आणि पदव्युत्तर विभागासाठी नेमलेला आहे. आणि पटकथा लेखन प्रकार म्हणून प्रसारमाध्यमांचे शिक्षण देणाऱ्या विविध खाजगी संस्था, विविध विद्यापीठातील प्रसारमाध्यमांविषयीचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या विभागातून पटकथा लेखन अभ्यासपत्रिका आहेत. असं साहित्य प्रकारात त्याचं स्थान आहे. आणि प्रकाशन, आता दुसरा घटक आहे प्रकाशन. बाजारीकरण कसं होतं पटकथेचं, तर प्रकाशन. उपरोक्त सर्व बाबींचा विचार करता पटकथा लेखनाची व्यावसायिक क्षेत्र विस्तारत आहे तसे पाहावयास मिळते. आणि अशा लिहिलेल्या पटकथा प्रकाशकामार्फत प्रकाशित केल्या त्याचे वितरण योग्य ठिकाणी होईल. मराठीमध्ये अशा पटकथा प्रकाशित केल्या जातात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये पटकथा लेखनाचे अभ्यासक्रम राबवले जात आहेत. आणि अभ्यासाचा भाग म्हणून नवोदित पटकथाकारांनी आणि विद्यार्थ्यांनी काही प्रकाशित पटकथा पाहावयास हरकत नाही. मराठीमध्ये अनेक लेखकांच्या पटकथा प्रकाशित झालेल्या आहेत. त्यामध्ये नारायण काळे, विश्राम बेडेकर, नाहा आपटे, अत्रे, माधवराव जोशी, वि. स. खांडेकर, गदी माडगुळकर, विजय तेंडुलकर, दिनकर द पाटील इत्यादी मान्यवर लेखक आहेत. आणि मराठीतील काही लेखकांनी पटकथा लेखन तंत्राचा वापर करून आपले ललित लेखन केलेले आहे. कथा, कादंबरी या प्रकाशित हे तंत्र वापरणाऱ्या लेखकात अरुण कोल्हटकर, अरुण साधू, रंगनाथ पठारे, राजन गवस, कुमार अनिल इत्यादी लेखकांचा समावेश करता येईल. नवलेखकांनी आपले पटकथा लेखन सृजनशील लेखन प्रकार म्हणून लिहिण्यास आणि प्रकाशित करण्यास अधिक संधी उपलब्ध आहे. आता माध्यमांसाठी पटकथेच्या संधी काय आहेत, कसं बाजारीकरण होईल, तर दृकश्राव्य माध्यमामध्ये पटकथा लिहिण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. लघुपट, माहितीपट स्पर्धा, व्यावसायिक लेखन, शासकीय आणि निमशासकीय स्वरूपाच्या संस्था मोठ्या प्रमाणात दृकश्राव्य माध्यमांचा वापर करत आहे. त्यासाठी लेखनक्षेत्र निर्माण होत आहे. सरकारी आणि खाजगी दूरचित्रवाणी प्रसारणाची मोठी संधी आहे. आणि 24/7 वेळ हे प्रसारण होत असल्याने कुशल तंत्रज्ञ आवश्यक आहे. पटकथा लेखक येथे आपला ठसा उमटवू शकतात. तर चित्रपट माध्यम म्हणजे कोणतं, तर चित्रपट माध्यमासाठी लिहिलेली पटकथा बाजारात विकण्यासंदर्भात पुढील गोष्टी आवश्यक ठरतात की पटकथेच्या विक्री संदर्भात पूर्णवेळ पटकथा लेखन हे आजचे कामाचे स्वरूप आहे. त्यामुळे अधिक व्यावसायिक आणि गांभीर्याने करायचे हे काम आहे. पटकथाकाराने आपल्या पटकथेची लॉग लाईन लिहावी. पटकथेचे वाचन आणि पुनर्वाचन. पूर्ण लिहिलेल्या पटकथेचे पटकथाकाराने तटस्थपणे वाचन करणे आवश्यक असते. आणि पुनर्वाचनातून पटकथेवर संस्कार केले जातात. पटकथाकाराच्या प्रसारमाध्यमांमध्ये एखाद्या जाणकार मित्राने अथवा संपादकाने असे संस्कार केल्यास अधिक चांगल्याने चर्चेच्या पटकथेच्या अंतिम आराखड्यासाठी उपयोग होतो. त्यानंतर पटकथा लेखन कार्यशाळेतील पटकथाकारांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. या कार्यशाळेमध्ये पटकथा लेखन तंत्रांची माहिती मिळते. नवोदित पटकथा लेखकांना त्यांच्या पटकथेला त्या कार्यशाळेत सादर करता येते आणि त्या पटकथेवर चर्चा घडवून आणता येते. आणि तांत्रिकदृष्ट्या लिहिलेली पटकथा बाजारात विकता येते. म्हणजे यामध्ये पटकथा सल्लागार आणि मार्गदर्शक महत्त्वाचा असतो. चित्रपट माध्यम पटकथा लेखनाचे तांत्रिक ज्ञान असेल तर चित्रपट माध्यमामध्ये पटकथा सल्लागार म्हणून व्यावसायिक संधी आहेत. अशा प्रकारे पटकथा सल्लागार आणि मार्गदर्शन म्हणून काही संकेतस्थळे चालवली जातात. पटकथा तज्ज्ञ, स्क्रिप्ट डॉक्टर्स, पिच फेस्ट म्हणून व्यवसाय केला जातो. हे संकेतस्थळ आहे पिच फेस्ट. आणि स्क्रिप्ट डॉक्टर्स अँड पिच फेस्ट हे संकेतस्थळ म्हणून व्यवसाय म्हणून केला जातो. या संकेतस्थळाचा वापर. आणि त्यानंतर स्पर्धा अथवा अनुभव. पटकथा लेखनासंदर्भात आयोजित केलेल्या लेखन स्पर्धेमध्ये आपली पटकथा पाठवणे किंवा ज्या संस्था उत्कृष्ट पटकथेसाठी अनुदान देतात त्यांच्याकडे आपली पटकथा पाठवणे. भारतामध्ये NFDC राष्ट्रीय फिल्म विकास निगम याने उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी असे उपक्रम राबवले आहेत. त्याने पुस्तकात समाविष्ट केलेल्या गाभारा या चित्रपटाच्या पटकथेसाठी NFDCने चित्रपट निर्मितीसाठी पूर्ण अनुदान दिलेले आहेत. अशा स्वरूपाच्या कोणत्या संस्था आहेत त्याचा शोध पटकथा लेखकाने घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मध्यस्थ. आपली पटकथा विकण्यासाठी एखादा मध्यस्थ शोधणे गरजेचे आहे. हा मध्यस्थ तुमची पटकथा योग्य त्या दिग्दर्शक निर्मात्यापर्यंत पोहोचवतो आणि त्यांच्याशी भेट घडवून आणतो. हिंदी अथवा मराठी चित्रपटाबाबत सध्या निर्मिती व्यवस्थापक, वैयक्तिक सहाय्यक हे मध्यस्थ म्हणून भूमिका पार पाडतात. आणि असा मध्यस्थ शोधणे हे पटकथा लेखकाचे महत्त्वाचे काम असते. त्यानंतर व्यावसायिक संबंध काय आहेत. पटकथाकाराचे व्यवसायामध्ये थेट आणि जवळचे संबंध असतील तेवढे
पटकथा ग्राहकांपर्यंत पोचवायला मदत होते. म्हणजे पटकथाकाराचे व्यावसायिक संबंध चांगले असले पाहिजे. असे व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या निर्मात्यांशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे. अलीकडे महाराष्ट्रामध्ये विविध स्तरावरील चित्रपट, लघुपट, माहितीपट महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. त्या ठिकाणी अशा स्वरूपाचे मार्गदर्शक कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. जाणीवपूर्वक प्रयत्न करून पटकथाकाराला व्यावसायिक संबंध प्रस्थापित करता येतात. आणि पटकथेच्या संदर्भात आपल्या ग्राहकाची माहिती गोळा करून त्यांना व्यावसायिक पत्र लिहावे, संपर्क साधावा. त्यांच्याशी संपर्क होताच तुमची पटकथा योग्य त्या प्रसार माध्यमासाठी अथवा चित्रपटासाठी स्वीकारली जाईल. पटकथा लेखकाने आपली पटकथा त्या दिग्दर्शक निर्मात्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. त्यासाठी चित्रपट माध्यमातील संबंधित व्यक्तींशी संपर्क असणे आवश्यक आहे. आणि आपली पटकथा दुसऱ्याने चित्रित करणे अथवा स्वतः चित्रित करणे पटकथा लेखक करू शकतो. त्यानंतर व्यावसायिक संस्था. आता मराठी आणि हिंदी चित्रपट दृकश्राव्य माध्यमासाठी वेगवेगळ्या संस्था आणि संघटना कार्यरत आहेत. लेखकाचे हितसंबंध जपण्यासाठी यातील काही पुढाकार घेतात. या संस्थांमध्ये फिल्म रिटायर असोसिएशन मुंबई, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, या फिल्म रायटर असोसिएशन आणि मुंबई आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या दोनच महत्त्वाच्या संस्था आहेत. आणि या दोन संस्था शिवाय दूरचित्रवाणीसाठी काम करणाऱ्या काही निर्मात्यांच्या संस्था आहेत. स्क्रीन रायटर असोसिएशन मुंबई ही लेखकांची संस्था असून कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या भारतीय व्यक्तीला या संस्थेचे सभासद होता येते. लेखकाने या संस्थेकडे आपली लेखक म्हणून नोंद केली की संस्था त्या लेखकाने लिहिलेल्या साहित्याची आपल्याकडे नोंदणी करायची सोय उपलब्ध करून देते. अधिकृत नोंदणीमुळे लेखकाच्या संकल्पनेचे हक्क अबाधित राहतो. न्यायालयीन चौकटीत नोंदणी उपयोगी होऊ शकते. मराठी चित्रपट व्यवसायातील सर्व संबंधितांचे हितसंबंध जोडण्यासाठी व्ही. शांताराम यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ स्थापन झाले. ही संस्था कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथून आपले कामकाज पाहते. मराठी चित्रपट व्यवसायाशी संबंधित कोणत्याही विभागातील व्यक्तीला या संस्थेचे सभासद होता येते. पटकथा लेखक म्हणून नोंद केल्यानंतर या संस्थेच्या कामात सहभागी घेता येतो. महाराष्ट्र शासनाच्या चित्रपटाविषयी योजनांचा लाभ घेताना या संस्थेचा सभासद असणे बंधनकारक असते. निर्मात्यांनी पटकथा लेखकांची नावे जाहिरातीमध्ये वापरण्याचे बंधन या संस्थेने घातलेले आहे. चित्रपटातील कोणत्याही तंत्रज्ञानाची आर्थिक तक्रारीची नोंद ही संस्था घेते. पटकथा लेखकांना या दोन संस्था व्यतिरिक्त भारताच्या कॉपीराईट कायद्याचा लाभ होतो. 1957 मध्ये तयार करण्यात आलेला कायदा कॉपीराईट सुधारित कायदा 2012 अन्वये दुरुस्तीसह आहे आणि या कॉपीराईट हक्कासंदर्भात आहे. या कायद्यामध्ये साहित्यकृती, नाट्यकृती, संगीत यांचे लेखक, निर्माते आणि छायाचित्रकार, ध्वनिमुद्रिकांचे निर्माते यांच्या अधिकाराचा समुच्चय करण्यात येतो. आणि या कायद्यानुसार कलाकृती निर्मितीचे, पुनर्निर्मितीचे, संदेशवहनाचे, अनुवादाचे अधिकार निश्चित करण्यात आलेले आहेत. आणि पटकथा लेखक आपली लेखनकृती भारतीय कॉपीराईट कायद्यानुसार नोंदवू शकतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.